हॅलो, मी ओंकार जाधव आणि नागरिक शस्त्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय थोडा कडू आहे, पण तो पचवणं आपल्या आरोग्यासाठी आणि रस्त्यावरच्या लोकांच्या आयुष्यासाठी गरजेचा आहे. आपण बोलतोय 10 मिनिटांच्या डिलिव्हरीबद्दल. बघा, सध्या हवा अशी आहे की आपण मोबाईलवर ऑर्डरचं बटन दाबतो. ते बटन दाबल्यावर आपल्याला वाटतं की आकाशातून साक्षात देवदूत 10 रुपयांची कोथिंबीर घेऊन थेट आपल्या स्वयंपाकघरात प्रकट व्हावा. 10 मिनिटांच्या वर 11 मिनिटं झाली की आपला इगो हर्ट होतो. अरे 11 मिनिटं आणि हा कोथिंबीर आणतोय का उगवतोय, असा प्रश्न आपल्याला पडायला लागला. पण हा 10 मिनिटांचा खेळ म्हणजे नक्की काय आहे? ही प्रगती आहे की आपला सामूहिक वेडेपणा आहे? आपण सगळेच वेडे झालोय का? चला आज जरा याचंच ऑपरेशन करूया. काही लोक आर्ग्युमेंट करतात की अहो हे फ्री मार्केट आहे, डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. अहो थांबा थांबा, खऱ्या भांडवलशाहीत एफिशियन्सी असते, शोषण नाही. आज ज्या कंपन्या या मॉडेलवर चालतात त्याला अर्थशास्त्रात लेबर आर्बिट्राज असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणाच्या तरी गरिबीचा आणि अगतिकतेचा फायदा घेऊन आपली सोय करून घेणं. जरा विचार करा, जर या कंपन्यांना या डिलिव्हरी बॉईजला खरोखर कामगार मानावं लागलं, त्यांना PF द्यावा लागला, त्यांचा अपघात विमा उतरवायला लागला, त्यांना किमान वेतन द्यावं लागलं, तर तुमच्या 10 मिनिटांच्या डिलिव्हरीची किंमत तुमच्या त्या 10 रुपयांच्या भाजीपेक्षा 5 पट जास्त असेल, नाही का? म्हणजे काय, तर ही 10 मिनिटांची जादू कोणत्याही महान टेक्नॉलॉजीमुळे नाहीये, तर ती कोणाच्या तरी असुरक्षिततेमुळे आणि आपल्या कायद्यातल्या पळवाटांमुळे. हे फ्री मार्केट नाही, हे गरिबांकडून घेतलेली फ्री मजुरी आहे. आपण तंत्रज्ञानाच्या नावाखाली आधुनिक गुलामगिरी साजरी करतोय का? आपण कंपन्यांना दोष देतो, पण ही किंमत त्यांना मिळते कुठून? ती मिळते आपल्या मानसिकतेतनं. आपल्याला सगळं आत्ता हवंय, खरं तर कालच मिळायला हवं होतं, नाही का? आज तर फारच उशीर झालाय. ही फास्टर, चीपर, बेटर ही वृत्ती आता फक्त डिलिव्हरी पुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती आपल्या समाजाला लागलेला एक आजार होत चालली. लिफ्टचं बटन आधीच पेटलेलं असतं तरी आपण येऊन तो अजून 5 वेळा दाबतो. जणू काही आपल्या रागामुळे किंवा परत परत बटन दाबल्यामुळे स्पेसएक्सचं रॉकेट येऊन थेट आपल्या मजल्यावरती लँडिंग करणार आहे. काय करतोय आपण? आपण अशा एका इन्स्टंट जगात पोहोचलोय जिथं आपल्याला प्रोसेस नकोय, फक्त रिझल्ट हवाय. ही जी घाई आहे तिने आपल्याला आपल्यातला संयम आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरी भान, ज्याला आपण सिव्हिक सेन्स म्हणतो, हे पूर्णपणे संपवून टाकलंय. आज आपण अशा एका शर्यतीत आहोत जिथं धावणं अनिवार्य झालंय. जर तू हे केलं नाहीस तर तुझ्यापेक्षा फास्टर आणि चीपर दुसरं कोणीतरी करेल आणि तू मागे पडशील. ही भीती आपल्याला सतत मनात इतकी खोल बसली आहे की आपण समोरच्या माणसाला माणूस म्हणून बघणंच सोडून दिलं. डिलिव्हरी बॉय सिग्नल तोडतो, उलट्या दिशेने गाडी चालवतो किंवा फुटपाथवरनं गाडी नेतो. तो वेडा आहे म्हणून नाही, तर त्याच्या डोक्यावर या अल्गोरिदमचा एक अदृश्य चाबूक आहे. त्याला माहीत असतं की उशीर झाला की रेटिंग कमी होणार, रेटिंग कमी झालं तर त्याचा पगार कापला जाणार. आता जरी मान्य केलं की त्यांना त्यांची 10 मिनिटांची वेळ दिसत नसेल, पण तरीही रेटिंगवरचा फरक तर दिसत असेलच ना. आणि आपण काय करतो, आपण आपल्या थंडगार AC रूममध्ये बसून मोबाईल बघतो. अरे हा अजून सिग्नलवरच कसा अडकलाय म्हणून व्हेअर इज माय ऑर्डरच्या नावाखाली त्याची चुगली करतो. हे फक्त माझं वैयक्तिक मत नाहीये, तर आकडे हेच ओरडून सांगतात. फेअर वर्क इंडियाच्या 2024च्या रिपोर्टनुसार भारतातल्या मोठ्या गिग कंपन्यांना म्हणजे झोमॅटो, ब्लिंकिट यासारख्या अनेक कंपन्यांना कामगारांच्या सुरक्षिततेबाबत 10 पैकी 0 किंवा 1 गुण मिळालेत. 1 मार्क 10 पैकी. म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत या कंपन्या पूर्णपणे नापास आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाची आकडेवारी सांगते शहरांमधल्या दुचाकी अपघातांमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचं प्रमाण यावर्षी 20% वाढले. आणि ही मुलं कोण आहेत? ही आपल्याच समाजातली तरुण मुलं आहेत, जी 12-12, 14-14 तास राबून पण पेट्रोल आणि त्यांच्या गाडीचा खर्च वजा करता महिन्याला बेसिक किमान वेतन सुद्धा त्यांना मिळत नाही. याला प्रगती म्हणायची का की शोषण म्हणायचं? हा आपला सगळ्यात आवडता आणि सोयीस्कर बहाणा आहे. अहो मी नाही दिली ऑर्डर तरी दुसरं कोणीतरी देणारच आहेत ना. माझ्या एकाच्या बदलण्यानं काय फरक पडणार आहे? इथंच आपलं नागरिकशास्त्र हरतं. हा रस्ता सगळ्यांचा आहे. तो तुमच्या 10 मिनिटांच्या शर्यतीचा खासगी रेसचा ट्रॅक नाहीये. तुमचा तो 10 मिनिटांचा आराम हा कोणाच्या तरी अपघाताची रिस्क, शहरातला ट्रॅफिक आणि वाढतं प्रदूषण याच्या किमतीवरती पण मिळतोय. जोपर्यंत आपण ग्राहक म्हणून बदलणार नाही तोपर्यंत कंपन्या फक्त मार्केटिंग बदलतील. 10 मिनिटांऐवजी लवकरात लवकर म्हणतील, आणखीन काहीतरी वेगळं म्हणतील, पण यातनं शोषण थांबणार नाही. खरा तोडगा काय, तर फक्त सरकारी बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. खरा बदल आपल्या मानसिकतेत हवाय. सोय आणि शोषण यातली ती पुसट रेषा ओळखायला शिकूया. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इन्स्टंट मागवाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं ते इन्स्टंट आईस्क्रीम किंवा कोथिंबीर किंवा इतर काहीतरी कोणाच्या तरी जीवापेक्षा, कोणाच्या तरी सुरक्षिततेपेक्षा खरोखर मोठी आहे का?
थोडं थांबायला शिकूया. विश्वास ठेवा, जग 10 मिनिटात संपत नाही. तुम्हाला काय वाटतं, आपण खरोखर इतके उतावळे झालोय का, की आपण जाणीवपूर्वक या शोषणाचे भागीदार बनलोय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. मी प्रत्येक कॉमेंट्स वाचतो आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि विचार करायला लावला असेल तर लाईक करा, नागरिक शस्त्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सावकाश चला, सुरक्षित राहा. जय हिंद.